बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। आझाद मैदानामध्ये विना अनुदानी शिक्षकांचं आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचं आंदोलन सुरू आहे। शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे। तर गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते सहभागी झाले। आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, प्रबोधनकारांचे दोन्ही नातू एकत्र आलोत। आमच्या डोळ्यात देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतदृष्टासारखे भांडत बसू का? आम्ही मिटवून टाकली भांडणं, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आधी धारावी अदानीच्या घशात घातली, आता मिठागरा देवनार डम्पिंग ग्राउंड सुद्धा अदानीच्या घशात घातल्याचा आरोप ठाकरेंनी केला। गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागी जागा द्या आणि अदानींचे टॉवर शेलू आणि बांगणीला बांधू द्या, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो नाही एकत्र, कशासाठी आलो? आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो, म्हणून एकदा नाही। प्रबोधनकारांचा नातू, दोघेही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र, हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला, आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्यात देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो। म्हणजे मूळ मुंबई जी होती, सोन्यासारखी मुंबई, ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि बांगडीला। आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये कुर्ला मदर डेअरी आहे, या इथे त्यांना हक्काची गरज द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगीला बांधा। पण माझ्या हक्काच्या मुंबईकरांची जी मुंबई आहे, त्या मुंबईकराला आणि गिरणी कामगाराला, धारावीमध्ये केवळ गिरणी कामगारालाच नव्हे तर आमचे पोलीस कर्मचारी आहेत। मी तर मागणी केली होती, गिरणी कामगार आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, सफाई मजदूर आहेत, या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे। दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही, आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात धीर सोडू नका, अजिबात हिंमत खोलू नका। शेलू आणि वांगडीला अदानीला पाठवायचं आणि धारावीमध्ये माझ्या गिरणी कामगारांना आलाच पाहिजे हे आपलं आनंद। तर वेतन आणि इतर मागण्यांच्या मुद्द्यावर शिक्षकांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला आज शरद पवारांनी आझाद मैदानावर जाऊन भेट दिली, तर काल संध्याकाळी रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली होती। रोहित पवार काल रात्रभर आंदोलकांसोबत आझाद मैदानातच उपस्थित होते। शिक्षकांना सन्मान मिळावा अशी सरकारची भूमिका असायला हवी, कारण जशी शिक्षकांची जबाबदारी आहे तशीच सरकारची ही जबाबदारी असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। शिक्षकांच्या कष्टाची किंमत टप्प्याटप्प्यानं का देतास असा सवालही पवारांनी केला। ज्ञानदानाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, असं पवार म्हणाले। तर लवकरात लवकर शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढा अशी मागणी शरद पवारांनी केली। विद्यार्थ्यांना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे, आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो त्याला सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी। ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊ नका। लवकरात लवकर जर 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही ऑर्डर काढली ती फोकल ऑर्डर ठेवू नका, त्यासाठी काही 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100
त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा. दरम्यान आझाद मैदानातील शिक्षक आंदोलकांचं शिष्टमंडळ विधानभवनात दाखल झालंय. मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये आंदोलनकर्ते पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत. त्यामुळे आता यावेळेला नेमकी काय चर्चा होते, मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन दिलं जातं ते बघावं लागेल. कारण शिक्षकांचं हे शिष्टमंडळ आहे ज्यांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आणि अशात आता या शिष्टमंडळाची भेट होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत. याआधी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा झाल्याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. भाजप आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत एक मागणी केली आहे. अनेक चित्रपटात खून, कट कारस्थानात नेतेच प्रमुख सूत्रधार दाखवतात. अशा सिनेमांवर बंधनं लादणार का, असा सवाल त्यांनी विचारलाय. संबंधित चित्रपटांना समज देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय, असं आमदार परिणय फुके म्हणाले. सिनेमात, वेब सिरीजमध्ये लोकप्रतिनिधींना बेरकी, भ्रष्टाचारी विलन दाखवले जातं. यावर नियंत्रण आणलं पाहिजे, असं ते म्हणतायत. समाज भावना दुखावल्यास नक्कीच दाखल होणार, असं आशिष शेलार यांनी त्याची दखल घेतली जाणार, असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एक मागणी केली आहे आणि त्यामध्ये आता जर समाज मन दुखावला असेल, समाज भावना दुखावल्यास नक्कीच याची दखल घेणार असल्याचं आशिष शेलार म्हणतात. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार, काय सांगाल, सिनेमा असतील किंवा वेब सिरीज याविषयी परिणय फुके यांनी नेमकी काय मागणी केलेली आहे आणि आशिष शेलार यांनी काय उत्तर त्यावर दिलंय? नक्कीच फरा, आता विधान परिषदेमध्ये भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी अनेक चित्रपटांमध्ये खून व कट कारस्थानामध्ये राजकीय नेते हे कसे प्रमुख सूत्रधार असतात या प्रकारे दाखवलं जाते. अनेक ज्या वेब सिरीज येतात त्या वेब सिरीज मध्येच या राजकीय नेत्यांना विलन दाखवलं जातंय. या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करत असताना सेन्सॉर बोर्डाने या संदर्भामध्ये कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती आणि त्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी देखील आपल्याला उत्तर दिल्याचं पाहायला मिळते. 2024 ते 2025 मध्ये सेन्सॉर बोर्डाकडे 15,000हून अधिक चित्रपट आलेले आहेत. मात्र महाराष्ट्रातले जे काही सिनेमा असतील किंवा इतर राज्यांमध्ये प्रसारित होणारे सिनेमे असतील त्या संदर्भामध्ये आपण चौकशी करू आणि आपल्याला कारवाई करू, असं देखील त्यांनी आपल्याला विधान परिषदेमध्ये आमदार परिणय फुके यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे उत्तर देत असताना त्यांनी जे ठाकरे बंधू आहेत त्यांना देखील आपल्याला त्यांनी एक टोमणा मारल्याचं पाहायला मिळतंय. आता राज्यामध्ये 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावरती जर सिनेमा आला तर कसा झेंडा घेऊ हाती असं या चित्रपटाचं नाव असणार का, अशा प्रकारचा टोमणा आशिष शेलारांनी परिणय फुकेंच्या प्रश्नाला उत्तर देत असताना विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. इतर माहितीसाठी आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. नंदुरबारमधील अनधिकृत बांधकामांवर विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. 150 पेक्षा जास्त चर्चचं अवैध बांधकाम सुरू असल्याचा आरोप आहे. तर आमदार अनुप अग्रवाल यांनी हा आरोप केलाय. अनधिकृतपणे बांधलेले चर्च 6 महिन्यामध्ये पाडणार, असं बावनकुळेंनी म्हटलंय. विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीची महसूल मंत्र्यांची घोषणा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तर जे अनधिकृत बांधकाम आहे, विशेषतः नंदुरबारमध्ये जे अनधिकृत बांधकाम केलं जात आहे त्यावर विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली आहे.